ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, मानव तस्करीच्या संशयात अडकलेलं विमान हे फ्रान्सवरून मुंबईत दाखल झालंय। फ्रान्सवरून आलेल्या विमानातील 276 प्रवाशांची चौकशी सुरू आहे। तपास यंत्रणा आणि एअरपोर्ट इमिग्रेशनकडून ही चौकशी सुरू आहे। विमानातील अनेक जण बेकायदेशीर पद्धतीने भारताबाहेर गेल्याचं समोर आलंय। मानवी तस्करीच्या संशयामध्ये अडकलेलं विमान हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि मुंबई एअरपोर्टवर या सर्व प्रवाशांची 276 प्रवाशांची सध्या चौकशी सुरू आहे। फ्रान्सवरून आलेल्या लोकांची विमानतळावरच चौकशी सध्या सुरू झालेली आहे। तपास यंत्रणा आणि एअरपोर्ट इमिग्रेशनकडून हा तपास आणि ही चौकशी केली जाते। विमानातील अनेक जण बेकायदेशीर पद्धतीने भारताबाहेर गेल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता ही चौकशी सुरू झालेली आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णा, हा नेमका काय प्रकार आहे? आणि भारतामधून ते परदेशामध्ये गेलेले होते, पहिल्यांदा दुबईमध्ये गेले आणि दुबईमधून फ्रान्स अमेरिकेमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि एका चार्टर्ड प्लेननं हे सगळे नागरिक जे आहेत ते जात होते। चार्टर्ड प्लेननं हे सगळे नागरिक जे आहेत ते जात होते, मात्र मधल्या प्रवासामध्ये फ्रान्समध्ये हे विमान उतरल्यानंतर त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि सगळी तपासणी दरम्यान हे लोक बेकायदेशीर मार्गाने काही लोक जे आहेत ते अमेरिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते असंच निष्पन्न झालं आणि त्यानंतर तिथल्या कोर्टानं सगळी ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर या लोकांना डिपोर्ट करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता 276 नागरिक जे भारत सोडून परदेशामध्ये गेलेले होते त्या लोकांना एका खाजगी विमानाने इथं आणण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की हाच एअरपोर्टचा परिसर आहे। रात्री 3 पासून या लोकांची चौकशी सुरू आहे। काही केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, शिवाय एअरपोर्ट इमिग्रेशनचे लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून या लोकांची चौकशी केली जाते आणि त्यानंतर त्यांना सोडलं जाईल किंवा येत्या काळामध्ये काही कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय की इंटरनॅशनल एअरपोर्टचा हा एरिया आहे आणि या परिसरामध्ये सध्या हे सगळे जे 276 नागरिक आहेत त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मात्र मानव तस्करीचा संशयाचा एक ठपका या विमानावरती ठेवण्यात आलेला होता जेव्हा हे विमान दुबईतून फ्रान्स मार्गे अमेरिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता आणि मानव तस्करी होत असल्याचा मोठ्या प्रमाणामध्ये संशय व्यक्त करण्यात आला। तशी माहिती फ्रान्स या यंत्रणेला मिळाली आणि तिथल्या एका एअरपोर्टवरती हे विमान उतरल्यानंतर या लोकांची चौकशी सुरू करण्यात आली। जवळपास आता 4 दिवस उलटलेले आहेत आणि 4 दिवसानंतर ही सगळी चौकशी झाल्यानंतर या लोकांना पुन्हा एकदा भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सध्या ही लोक आहेत आणि या लोकांची सध्या चौकशी भारतीय यंत्रणांकडून सुरू आहे। त्यामुळे त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा घरी सोडलं जातं का किंवा जर बेकायदेशीर मार्गाने ही लोक भारत सोडून गेलेले असतील किंवा त्यांचा बनावट पासपोर्ट बनावट व्हिसाच्या माध्यमातून त्यांनी भारताबाहेर प्रवास केलेला असेल तर त्यांच्यावरती काय कारवाईचं पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मानव तस्करीच्या संशयामुळे बेकायदेशीर मार्गाने भारतातील जे काही लोक होती ते अमेरिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न होते त्या संशयावरून त्यांना अडवण्यात आलं आणि तिथल्या यंत्रणांकडून चौकशी झाल्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा भारतात आणण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।